सर्व विद्यार्थ्यांना मी ह्या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला सांगू इच्छितो की यावर्षी आपल्या भारतातील सर्वात मोठी व जिला आपण प्रतिष्ठित बँक असे म्हणतो स्टेट बँक ऑफ इंडिया याची जी एक्झाम आहे याची एक्झाम या जून ते जुलै या 2 महिन्यामध्ये होणार आहे। लास्ट 2 वर्षापासून जर त्याच्या वॅकन्सीज पाहिल्या तर 2 वर्षापूर्वी त्यांनी 13,000 वॅकन्सी दिल्या होत्या, मात्र मागच्या वर्षी 6 ते 7,000 वॅकन्सी या परीक्षेद्वारे त्यांनी भरल्या होत्या। आणि जर ही परीक्षामधून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले तर फारच लवकर म्हणजे 3 ते 4 महिन्यामध्ये यांच्या बँकेमध्ये जॉब देखील लागून गेला। तर जर आपण आजच्या प्रायव्हेट युगामध्ये जर पाहिलं की जे जगभरच्या युद्धाच्या वातावरणाने अनसर्टन वातावरण झाले, IT इंडस्ट्रीमध्ये जॉब कटिंग आणि त्यावर खूप सारे मोठे प्रॉब्लेम्स या क्षेत्रामध्ये आपण पाहिले। त्याचबरोबर AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जे जॉब कटचा जो प्रॉब्लेम सर्व विद्यार्थ्यांवर आता आहे, तर यामधून जर सर्वात स्टेबल आणि सर्वात चांगलं करिअर जर आपल्याला म्हणायचं झालं तर ते बँकिंग क्षेत्रात आहे। बँकिंग जॉब हे खूप प्रेस्टिजियस त्याबरोबरच खूप स्टेबल असतात। यामधून मिळणाऱ्या फॅसिलिटीज या खूप चांगल्या आहे आणि त्याबरोबरच पाहिलं तर हा एक अतिशय प्रॉस्पेक्टस म्हणजे ग्रोथ देणारं पण करिअर आहे। कारण आता आपल्या इंडियन बँक ज्या आहे त्या वर्ल्ड स्टेजला एस्टॅब्लिश होत आहे। भारताच्या ग्रोथनुसार GDP ग्रोथ जी होते त्यानुसार या बँका इंटरनॅशनल लेवलला पण जात आहे, त्यामुळे यांचं स्केल जे आहे ते देखील वाढत आहे। तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जो जॉब आहे तो खूप स्टेबल तसंच आपल्याला सेक्युअर जॉब आहे, याच्यातलं स्केल देखील खूप चांगलं आहे आणि याच्या ब्रँचेस खूप असल्यामुळे आपल्याला याची जी पोस्टिंग असते ती आपल्या जवळच देखील म्हणजे आपल्या जे नेटिव्ह प्लेस किंवा आपली जी प्लेस आहे तिथून जवळ देखील मिळते। त्यामुळे पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडियाचं करिअर हे DY जे आता मुलं करतात ते म्हणजे लास्ट इयरला जे आहे त्याबरोबर ज्यांचं ग्रॅज्युएट कंप्लीट झालं या सर्वांसाठी खूप अतिशय चांगलं असं करिअर आहे। या एक्झामचा जो डिटेल आहे म्हणजे याच्यात असणारा सिलेबस त्याबरोबर याचं टाईम मॅनेजमेंट तसंच या एक्झामचा असणारा कट ऑफ व याच्या सिलेक्शनसाठी लागणारी स्टडी मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी यासाठी मी एक व्हिडिओ येत्या 1-2 दिवसात यूट्यूबवर फेसबुकवर तसंच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पब्लिश करणार आहे। तरीसुद्धा आपण सर्वांनी आपले यूट्यूब चॅनल तसंच फेसबुक पेज याला फॉलो करून त्याच्यामध्ये कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी याच्यामध्ये माहीत करायच्या आहे त्या सर्वांनी टाका, म्हणजे जरूर तुम्हाला याच्यामध्ये अतिशय डिटेल सविस्तर जी माहिती आहे आणि अभ्यासपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती जिला आपण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन म्हणू शकतो, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या एक्झामची आणि स्ट्रॅटर्जी तर करिअरचा ग्राफ देखील सिस्टमॅटिकली डिझाईन करू शकता। थँक्यू।